दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतात अशांतता निर्माण करण्याच्या पाकिस्तानी रणनीतीला चोख प्रत्युत्तर देण्याचा एक भाग म्हणून भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याची घोषणा केली। त्यावर पाकिस्तानने बरीच आदळआपट केली। अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा नेण्यात आला, परंतु भारत आपल्या भूमिकेवर ठाम आहे। हा करार रद्द केल्यामुळे तत्काळ काही परिणाम होणार नसले तरी भविष्यात सिंधू नदीचे पाणी भारतात अडवले जाईल तेव्हा पाकिस्तान समोर मोठे संकट उभे राहू शकते। कोणतेही शस्त्र न चालवता शत्रूला नमोहरम करण्याची ही प्रभावी रणनीती आता अफगाणकडूनही वापरली जाणार आहे। भारतापाठोपाठ आता अफगाणनेही पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्यासाठी धरण बांधण्याची घोषणा केली आहे। अफगाणच्या माहिती मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात या संदर्भात माहिती देण्यात आली आहे। या माहिती पत्रकानुसार तालिबानचे सर्वोच्च नेता मौलवी हिब्तुल्लाह असुंदजादा यांनी कुनार नदीवर लवकरात लवकर धरण बांधण्याचे आदेश दिले आहेत। परदेशी कंपन्यांची वाट पाहण्याऐवजी देशांतर्गत कंपन्यांना कंत्राट देऊन धरणाचे बांधकाम जलद गतीने करण्यास पाणी आणि ऊर्जा मंत्रालयाला सांगण्यात आले। पाकिस्तान सोबत झालेल्या अलीकडच्या संघर्षानंतर अफगाणिस्तानाने हा निर्णय घेतलाय। काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने थेट काबूलवर हल्ला करत अनेकांचे बळी घेतले होते। त्यानंतर जवळपास 10 दिवस चाललेल्या संघर्षात 37 अफगाणी नागरिक मारले गेले आणि 425 लोक जखमी झाले। सध्या या दोन देशात युद्धबंदी असली तरी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अफगाणने आता भारताप्रमाणेच जलास्त्र वापरण्याचं ठरवलंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 23 एप्रिल रोजी सिंधू पाणी करार रद्द केला होता। अफगाणने पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या कुनार नदीवर धरण बांधण्याचं निश्चित केलंय। 840 किलोमीटर लांबीची कुनार नदी अफगाणिस्तानातून उगम पावते आणि चित्राल नदी पळून पाकिस्तानात वाहते। पाकिस्तानात ती काबूल नदीला मिळते। या नदीचे 70 ते 80% पाणी पाकिस्तान वापरते। अफगाणिस्तानाने कुनार नदीवर धरण बांधले तर त्यामुळे पाकिस्तानचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।